प्रायोजक रामबंधू, सर्वोत्तम मसाले रामबंधू मसाले। नाशिक विधान परिषद बिनविरोध होण्याची आशा मावळली। गोकुळ गीतेंचा शिवसेना उमेदवारास पाठिंबा देण्यास नकार। सामंत महाजन यांच्या मनधरणीला अपयश। राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक। मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून ओबीसींमध्ये असलेल्या असंतोषावर चर्चा होण्याची शक्यता। शक्तीपीठ महामार्गावरून कोल्हापुरामध्ये तापलं राजकारण। आमदार सतेज पाटील आणि राजू शेट्टींच्या नेतृत्वात धडक मोर्चा। प्रलंबित मागण्यांकरता परिवहन कर्मचाऱ्यांचा आज एकदिवसीय संप। ठोस निर्णय न झाल्यास 16 तारखेपासून जाणार संपावर। पुणेकरांवर पाणी संकट। खडकवासला धरणातून होणाऱ्या पाणी पुरवठ्यामध्ये कपात। शहराला दिवसाआड पाणी पुरवठा होणार। मुंबईमध्ये खासगी टँकर चालकांचा संप सुरूच। बैठक निष्फळ ठरल्यानं मुंबईकरांचे हाल होण्याची शक्यता। विधानसभेनंतर लोकसभेतही तृणमूल काँग्रेसमध्ये उभी फूट। काकोली घोष यांच्या नेतृत्वात बंडखोर खासदार घेऊ शकतात लोकसभा अध्यक्षांची भेट। इस्रायलच्या रामत डेव्हिड एअरबेसवर इराणचा हल्ला। वेअरहाऊससह बेसचं मोठ्या प्रमाणात नुकसान, तर इराकमध्येही अमेरिकेच्या तळांवर ड्रोन हल्ला। विशाखापट्टणम इथल्या स्टील प्रकल्पामध्ये मोठी दुर्घटना। वितळलेलं स्टील अंगावर पडल्यानं 8 कामगारांचा मृत्यू। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतःकडे घेतलेल्या अर्थ खात्यावरून आता नवा वाद रंगणार असल्याची चर्चा सुरू झालेली आहे। अर्थ खातं पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसलाच मिळावं याकरता महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आग्रही आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला अर्थ खातं परत देण्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि आमदार लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहेत आणि त्यांच्याशी चर्चा करणार आहेत, अशी माहिती प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी दिली। दरम्यान राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला येत्या 22 जूनपासून सुरुवात होणार आहे। त्यापूर्वी अर्थ खात्याबाबत निर्णय व्हावा यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ नेते प्रयत्नशील असल्याची वरिष्ठ सूत्रांची माहिती आहे। नाशिक विधान परिषद निवडणुकीमध्ये लढण्यावर गोकुळ गीते ठाम आहेत। ते निवडणूक लढणारच आहेत अशी प्रतिक्रिया त्यांनी स्वतः दिली। त्यामुळे नाशिक विधान परिषद बिनविरोध होण्याची आशा आता पूर्णपणे मावळलेली आहे। गोकुळ गीतेंनी शिवसेना उमेदवाराला पाठिंबा द्यायला नकार दिलेला आहे। त्यामुळे उदय सामंत आणि गिरीश महाजन यांच्या मनधरणीला अपयश आलेलं आहे। विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसांपासून वाद सुरू होते। त्यामुळे उदय सामंतांचा गिरीश महाजन नाशिकमध्ये तळ ठोकून होते। दरम्यान महायुतीकडून नेत्यांची मनधरणी करण्याचे प्रयत्न सुरू होते। आता गिरीश महाजन आणि उदय सामंतांच्या भेटीनंतरही गोकुळ गीते यांनी निवडणूक लढण्यावर ठामपणा दर्शवलेला आहे। आदरणीय सामंत साहेब, दादा भुसे साहेब आणि गिरीश भाऊ महाजन यांच्यामध्ये आमच्या चौघांमध्ये अजूनही काही इतर लोक होते। आमची चर्चा झाली। त्यांनी मला त्या ठिकाणी विचारलं की त्या ठिकाणी प्रसाद हिरे यांनी आज दुपारी महायुतीच्या उमेदवाराला पाठिंबा दिला, तर त्यांनी मला विचारलं की आपण पण त्या ठिकाणी तसा पाठिंबा देऊ शकतो। त्यांना मी स्पष्ट नकार दिला की मी त्या उमेदवाराला त्या ठिकाणी पाठिंबा देऊ शकत नाही, कारण मतदारांचा कौल बघता तो कौल चांगल्यापैकी माझ्या बाजूने असल्यामुळे तो पाठिंबा देणं म्हणजे त्या मतदारांचा त्या ठिकाणी मी घात करण्यासारखा प्रकार होईल। त्यामुळे मी त्यांना स्पष्ट नकार देऊन त्या ठिकाणी पुन्हा माझ्या नाशिकला येऊन माझ्या गाठीभेटी चालू केलेल्या आहेत।
17 ठिकाणी निवडणुका आहेत. आपण बघितलं असेल सगळ्याच ठिकाणी जिथे भाजपचे उमेदवार आहेत तिथे काही शिवसेनेचे असतील, राष्ट्रवादीचे उमेदवार उभे होते, काही ठिकाणी त्यांचे उमेदवार आहेत, आमचे उमेदवार त्या ठिकाणी उभे होते, झालेलं होतं. पण सगळ्यांना समजुतीनंतर सर्वांनी आपापले अर्ज मागे घेतलेले आहेत. पक्षश्रेष्ठींशी त्यांचं बोलणं झालेलं आहे. आम्ही स्थानिक स्तरावर मंत्री आहोत, आमच्याशी त्यांचं बोलणं झालेलं आहे आणि मला वाटतं सगळ्याच ठिकाणी आता हा प्रश्न सुटलेला आहे. नाशिकचा प्रश्न सुटला की जळगावचा प्रश्न अतिशय सहज सुटणार आहे. शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधामध्ये कोल्हापुरामध्ये मोर्चा निघणार आहे. आमदार सतेज पाटील आणि राजू शेट्टी यांच्या नेतृत्वात हा मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चापूर्वी राजकीय आरोप प्रत्यारोप रंगताना पाहायला मिळत आहेत. शक्तीपीठच्या समर्थनार्थ असलेले आमदार राजेश क्षीरसागर यांनी हा मोर्चा केवळ राजकीय हेतूने काढला जात असून शेतकऱ्यांचं उलट शक्तीपीठला समर्थन असल्याचं म्हटलेलं आहे. तर सतेज पाटील यांनी ताकदीनं मोर्चा काढून शक्तीपीठ रद्द करायला सरकारला भाग पाडू असा इशारा दिला आहे. शक्तीपीठवरून धडक मोर्चा निघणार आहे. शक्तीपीठवरून राजकारण तापलेलं बघायला मिळतं आहे. शक्तीपीठच्या समर्थनार्थ असलेले आमदार राजेश क्षीरसागर यांनी हा मोर्चा केवळ राजकीय हेतूने काढला जात असून शेतकऱ्यांचं उलट शक्तीपीठला समर्थन असल्याचं म्हटलेलं आहे. तर सतेज पाटील यांनी ताकदीनं मोर्चा काढणार आणि शक्तीपीठ रद्द करायला सरकारला भाग पाडणार असा इशारा दिलेला आहे. एक महत्त्वाची बातमी आहे. पुण्यासंदर्भातली बातमी आहे. पुणेकरांकरता अत्यंत महत्त्वाची पाणी कपातीचं संकट पुण्यावर ओढावलेलं आहे. पुणे शहरामध्ये सोमवारपासून 1 दिवसाआड पाणी पुरवठा केला जाणार आहे. खडकवासला धरण समूहाची एकूण साठवण क्षमता 29.15 TMC आहे. सध्या धरणांमध्ये 5,875 TMC इतकाच पाणी साठा आहे. त्यामुळे एकूण क्षमतेच्या सुमारे 20% ही क्षमता आहे पाण्याची. म्हणून पुणेकरांना सोमवारपासून पाणी कपातीला सामोरं जावं लागणार आहे. खडकवासला धरण साखळी प्रकल्पातून पाणी पुरवठा केला जातो पुण्याला आणि महापालिका दररोज 1,650 दशलक्ष लिटर पाणी उचलते. त्यानुसार महिन्याला 1.83 TMC पाणी दर महिन्याला उचललं जातं. यंदा पाऊस कमी होण्याचा अंदाज असल्यानं पाणी जपून वापरा असं आवाहन केलं जात आहे. सोमवारपासून पुण्यामध्ये 1 दिवसाआड पाणी पुरवठा होणार आहे. अजून एक बातमी आपण बघूया. मुंबई शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये अवघा 13%च पाणी साठा उरलेला आहे. विशेष म्हणजे सर्वाधिक पाणी पुरवठा करणाऱ्या भातसा तलावातील पाणी साठा 88,888 दशलक्ष लिटरवर गेलेला आहे. त्यामुळे पालिकेची चिंता वाढलेली आहे. पाण्याचं नियोजन कसं करावं असा प्रश्न पालिकेला पडला आहे. कोकण पुण्यात मान्सून दाखल झालाय पण अजून मुंबईत मान्सून दाखल झालेला नाही. त्यामुळे जल अभियंता विभागाची चिंता वाढली आहे. अप्पर वैतरणा तलाव आठवड्याभरापूर्वीच आटला. तानसा तलावातही जेमतेम 12,000 दशलक्ष लिटर इतकंच पाणी आहे. तर 6ही तलावांमधील पाणी साठा 1,91,000 दशलक्ष लिटरवर आलेला आहे. शहराला होणारा रोजचा पाणी पुरवठा आणि बाष्पीभवनानं वाया जाणारं पाणी याचा जर विचार केला तर जेमतेम महिनाभर पुरेल इतकंच पाणी सध्या उपलब्ध आहे. त्यामुळे मुंबईकरांनी सुद्धा पाणी जपून वापरायचं आहे. थोडी पाण्याची काटकसर करायची आहे जेणेकरून पाणी कपात केली जाणार नाही किंवा पाणी टंचाई होणार नाही. अजून एक मोठी बातमी आपण बघूया. राज्यातल्या आरटीओ कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध प्रलंबित मागण्यांकरता आज 1 दिवसाचं लाक्षणिक संप पुकारलेला आहे. परिवहन विभागातील वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांसह उपलेखापाल, लेखापरीक्षक, लिपिक आणि प्रशासकीय पातळीवरील विविध 23 पदांचे पदोन्नती प्रस्ताव मंत्रालय स्तरावर प्रलंबित आहेत. तर कार्यालय अधीक्षक पदांचे सेवा प्रवेश नियम रखडल्यानं आंदोलन करण्यात येत आहे. या प्रश्नांवर प्रशासनाकडून केवळ तांत्रिकीकरण पुढे करून निर्णय टाळला जात असल्याचा आरोप संघटनेनं केलेला आहे. दरम्यान परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी अधिकाऱ्यांना कर्मचाऱ्यांचे प्रश्न तातडीनं सोडवण्याचे निर्देश दिले. कायदेशीर चौकटीत सकारात्मक मार्ग काढण्यास सांगितलं आहे.